तर घरकुल योजनेचा फॉर्म मोबाईलमधून भरत असताना प्ले स्टोअरवरून 2 ॲप तुम्हाला इन्स्टॉल करावे लागतील. तर पहिला ॲप आहे आधार फेस आर-डी. हे इन्स्टॉल करून घ्या आणि हे उघडायचं नसतं किंवा ओपन करायचं नसतं किंवा ते ओपनही होत नसतं. खूप साऱ्या कमेंट्स येत होत्या आधीच्या व्हिडिओमध्ये की हे फेस आर-डी ॲप ओपन होत नाही, तर ते उघडतच नाही, हे सुद्धा लक्षात ठेवा. त्यानंतर सेकंड आणि महत्त्वाचं ॲप आहे आवाज प्लस 2024. ज्या प्रकारे मी सर्च केलं तुम्ही सर्च करून घ्यायचं आहे आवाज प्लस 2024. मी आधीपासून इन्स्टॉल केलेलं आहे. इन्स्टॉल करून घ्या. येथे लँग्वेज तुम्हाला ज्या भाषेत समजत असेल ती भाषा तुम्हाला निवडून घ्यायची आहे. जसं की मी इंग्रजी निवडलं. येथे सिलेक्ट बटनावर, परत ओके बटनावर आणि ज्या काही परमिशन मागेल त्या बिनधास्त देऊन टाकायच्या आहेत. आणि असं का सांगतोय, कारण हे आपल्या भारत सरकारचं ॲप आहे. तर येथे सांगितलं जात आहे की सेल्फ सर्वे आणि असिस्टेड सर्वे. असिस्टेड सर्वे म्हणून कोण लॉग इन करतं, जे ग्रामसेवक आहेत ग्रामपंचायतीचे ते. आणि सेल्फ सर्वेमधून आपण इंडिव्हिज्युअल कोणीही फॉर्म भरू शकतं. मग सेल्फ सर्वेवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. येथे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि ऑथेंटिकेट या बटनावर क्लिक करायचं आहे. आता येथे पाहू शकता तुमचा फेस तुम्हाला स्कॅन करायचा आहे अशा प्रकारे. तर फेस सक्सेसफुल स्कॅन झाल्यानंतर जी ई-के-वाय-सी आहे तर ती सक्सेसफुल झालेली आहे. ओके बटनावर क्लिक करायचं आहे. आता इथे पिन तयार करावं लागेल तुम्हाला. 4 अंकी पिन तुम्ही तुमच्या पद्धतीने तयार करू शकता. पिन टाकत असताना 4 अंकी पिन टाका, त्याला रिपीट खाली टाका आणि क्रिएट पिन या बटनावर क्लिक करा आणि तुमचा थंब वगैरे मागेल तुमच्या मोबाईलनुसार ते तुम्हाला देऊन टाकायचं आहे. त्यानंतर लोकेशनमध्ये तुमचं राज्य निवडा. फक्त महाराष्ट्र आहे. आता खूप जणांना काय प्रॉब्लेम येतोय, येथे डिस्ट्रिक्ट त्यांचा सिलेक्ट होत नाही आहे किंवा ब्लॉक म्हणजे तालुका सिलेक्ट होत नाही आहे किंवा पंचायत सिलेक्ट होत नाही आहे. हा प्रॉब्लेम का येतोय, तर जे जुने मोबाईल आहेत लोकेशनसाठी जास्त ओल्ड जे मोबाईल आहेत त्यांच्यामध्ये इथे सिलेक्शन करत असताना प्रॉब्लेम येतो. इथेच नाही तर फॉर्म भरत असताना सुद्धा प्रॉब्लेम येत असतो. आणि महत्त्वाचं जे जास्त जुने मोबाईल आहेत किंवा ज्यांच्यामध्ये कमी रॅम आहे, कमी स्टोरेज आहे, अशा मोबाईलमध्ये हे आवाज प्लस हे ॲप ओपनच होत नाही. एक्झाम्पल म्हणून तुम्ही पाहू शकता. एक जण माझ्याकडे आलेला होता आणि त्याच्या मोबाईलमध्ये अशा प्रकारचा प्रॉब्लेम येत होता. असा प्रॉब्लेम तुमच्या मोबाईलमध्ये पण येत असेल, याचा अर्थ तुमच्या मोबाईलमध्ये एकतर रॅम कमी आहे, एकतर तुमचा मोबाईल जुना आहे. तुम्हाला जास्त रॅमवाला जो मोबाईल असेल तो घ्यायचा आहे, जसं की कमीत कमी 8 ते 12 GB रॅम. लक्षात ठेवा. आणि ओल्ड मोबाईल असेल त्यामध्ये प्रोसेस होणार नाही. आता इथे तुमची पंचायत सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर तुमच्या गावाचं नाव सिलेक्ट करा आणि प्रोसीड या बटनावर क्लिक करा. आता अशा प्रकारे एक डॅशबोर्ड तुमच्यासमोर ओपन होत असतं. आता इथे 2 ऑप्शन आहेत आणि तेच आपल्याला वापरायचे आहेत. ॲड एडिट सर्वे आणि अपलोड सेव्ह सर्वे डाटा. तर सर्वात आधी ॲड एडिट सर्वे यावर तुम्ही क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी कुटुंब प्रमुखाची माहिती भरायची आहे. नेम ऑफ द हेड. आता तुमच्या कुटुंबामध्ये जोही कुटुंब प्रमुख असेल किंवा ज्याला तुम्हाला कुटुंब प्रमुख बनवायचा असेल त्याची माहिती भरायची आहे आणि त्याचं आधार कार्डप्रमाणे नाव टाकायचे आहे. स्पेलिंग मिस्टेक होऊ द्यायची नाही आहे, नाहीतर शेवटी आधार व्हेरीफाय होत नसतं. त्यानंतर त्याचा आधार नंबर. आता जॉब कार्ड नंबर. तर जॉब कार्ड नंबर तुमच्याकडे जर का नसेल तर तो कसा काढायचा त्याचा व्हिडिओ आधीच आपण टाकलेला आहे. किंवा तुमच्या कुटुंबात तुमचे वडील असतील किंवा तुम्ही असाल तर तुमचा एक कुटुंबात एकच जॉब कार्ड असेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि तुम्हाला तुमच्या वडीलच्या नावावर घरकुलचा फॉर्म भरायचा आहे आणि तुमच्या स्वतःच्या नावावर घरकुलचा फॉर्म भरायचा आहे. तर दोघांचे जे जॉब कार्ड आहेत तर ते वेगवेगळे लागतील. मग अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीमधून तुमच्या स्वतःच्या नावाचं नवीन जॉब कार्ड तयार करून घ्यायचं आहे. आणि नवीन जॉब कार्ड कसं तयार केलं जातं त्याची पण माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये दिलेली होती. आता जॉब कार्ड नंबर टाकत असताना तो कसा टाकायचा त्याचं एक्झाम्पल तुम्ही बाजूला पाहू शकता. याच सिरीजमध्ये तो जॉब कार्ड नंबर तुम्हाला टाकायचा आहे, चुकू द्यायचा नाही आहे. त्यानंतर येथे जेंडर तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. SC ST कॅटेगरी आणि ऑदर. तर SC ST वाल्यांनी त्यांची कॅटेगरी सिलेक्ट करा. जे ओपन असतील OBC NT VJ SBC ऑदर कॅटेगरीवाल्यांनी ऑदर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचं जे काही वय असेल ते टाका. मॅरिटल स्टेटस. आता लग्न न झालेले मुलं फॉर्म भरू शकतात का, तर हो, लग्न झालं नसेल तरी फॉर्म भरता येत असतो. कारण ते ऑप्शन आहे नेव्हर मॅरिड, करंटली मॅरिड, विडोज आणि सेपरेटेड. तुमच्या पद्धतीने जो ऑप्शन असेल तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे.
आता येथे नेम ऑफ फादर, नेम ऑफ हजबंड. तर येथे पुरुष फॉर्म भरत असतील, पुरुषाला तुम्ही कुटुंबाचा हेड करत असाल तर फादरचं नाव, आणि महिला असेल तर हजबंडचं नाव. अशा प्रकारे तुम्हाला माहिती टाकायची आहे. त्यानंतर तुमचा आधार कार्डला लिंक असलेलाच मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर लिटरसी म्हणजे तुमचं शिक्षण किती झालेलं आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. ऑक्युपेशन म्हणजेच तुमचा व्यवसाय वगैरे काय आहे ते तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर तुमच्या कुटुंबात किती सदस्य आहेत ते तुम्हाला टाकायचं आहे. जसं की इन्क्लुडेड हेड म्हणजे हेडला धरून तुमच्या कुटुंबात किती लोक आहेत. जसं की येथे मी 2 टाकलं. आता हेडची माहिती भरतोय म्हणजे एक कुटुंबधारकाची माहिती नवीन ॲड करावी लागेल. जर का तुम्ही 5 केलं तर 5 लोकांची माहिती तुम्हाला भरावी लागेल पुढे जाऊन. तर अशा पद्धतीने माहिती टाकायची. तुम्ही अपंग आहात का, जर का एस केलं तर त्या प्रकारची माहिती तुम्हाला भरायची आहे. अदरवाईज नो करा. जर का अपंग नसाल ती माहिती भरण्याची गरज नाही. आता ॲनी मेंबर विथ क्रिटिकल इलनेस म्हणजे तुमच्या कुटुंबात कोणी आजारी आहे का किंवा त्याला आजारपण आहे का, भगवान न करो असं हो, परंतु ते सिलेक्ट करायचं आहे. खूप सारे ऑप्शन आहेत. जर कोणी आजारी नसेल किंवा तुम्ही आजारी नसाल तर नन या पर्यायावर क्लिक करा. आता ॲन्युअल इन्कम इथे किती टाकायचं आहे, तुम्हाला 1 लाखाच्या आत तुमचं इन्कम टाकायचं आहे. जसं की मी इथे 80,000 केलं अशा प्रकारे, आणि सेव्ह नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं जेवढे मेंबरची संख्या तुम्ही टाकणार आहात, मी 2 टाकलं होतं, त्यानुसार तुम्हाला तुमच्या कुटुंबातील मेंबरची माहिती भरावी लागेल. जसं की येथे बघा आता ॲड फॅमिली मेंबर. आता तुमच्या कुटुंबातील आता हेडची माहिती भरली गेली, आता मेंबरची माहिती तुम्हाला भरायची आहे. सेम माहिती आहे जसं की आधार कार्डनुसार नाव, त्यानंतर आधार नंबर, तुमचं जेंडर, त्यानंतर रिलेशनशिप काय आहे, जो तुमचा फॅमिली हेड आहे त्यासोबत तुमचं रिलेशनशिप काय आहे ते तुम्हाला फिल करायचं आहे. त्यानंतर त्या मेंबरचं वय टाकायचं आहे, त्याचं मॅरिटल स्टेटस, तर मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर त्यांचं शिक्षण काय झालेलं आहे ते शिक्षण टाकायचं आहे. त्यानंतर ऑक्युपेशन ते काय करतात ते टाकायचं आहे. डिसेबल आहात का ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. ॲड मेंबरवरती क्लिक करायचं आहे. आता तुम्ही जेवढं टाकलं असेल, मी 2 टाकलं होतं, तर जो कुटुंबाचा प्रमुख तो एक आणि एक मेंबर म्हणजे एकाच मेंबरची माहिती भरावी लागेल. तुम्ही 5 टाकले असतील तर कुटुंबाचा जो हेड आहे त्याला सोडून 4 व्यक्तींची माहिती तुम्हाला अशा प्रकारे भरायची आहे आणि ॲड मेंबर या बटनावर क्लिक करायचं आहे. आता जेवढ्या सदस्यांची माहिती तुम्ही भरलेली असेल ती तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे. आता तुम्हाला एडिट करायचं असेल एडिट करू शकता, डिलीट करायचं असेल डिलीट करू शकता, कॅन्सल करायचं असेल करू शकता, आणि जर का सर्व बरोबर असेल तर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. आता इथे पाहू शकता सिलेक्ट बेनिफिशरी. याचा अर्थ कोणत्या व्यक्तीच्या नावावर तुम्हाला घरकुलसाठी फॉर्म भरायचा आहे ते सिलेक्ट करावं लागेल. आता या ठिकाणी इथे दोघी ठिकाणी टिकमार्कचा पर्याय येतोय, परंतु तुमच्या परिस्थितीत एकाच व्यक्तीच्या नावावर येथे टिकमार्क करण्याचा पर्याय असू शकतो. आणि हे जे टिकमार्क करण्याचा पर्याय असतो किंवा बेनिफिशरी सिलेक्ट करण्याचा जो ऑप्शन असतो आपण आपल्या मताने करू शकत नाही, कारण जॉब कार्डवरती जी माहिती असते तर ते ॲक्सेस करत असतं आणि त्यानुसार येथे टिकमार्क करण्याचा ऑप्शन येत असतो, हे पण लक्षात ठेवा. जसं की हेडच्या नावाने फॉर्म भरायचा आहे या ठिकाणी, तर ते मी सिलेक्ट केलं आणि आता ज्या व्यक्तीच्या नावावर टिकमार्क केली आपण त्या व्यक्तीच्या बँक खात्याची माहिती आपल्याला भरावी लागणार आहे. तर यासाठी बघा पोस्ट ऑफिसचं खातं सुद्धा चालणार आहे आणि येथे तुम्हाला कमर्शियल सिलेक्ट करायचं आहे, म्हणजे सर्व बँकांची नावं येथे येऊन जातील. कमर्शियल सिलेक्ट केलं सर्व बँका येथे तुम्हाला पाहायला भेटून जातील. आता इथे ब्रांच, आता ब्रांचचं नाव सिलेक्ट करायचं आहे किंवा इथे बघा IFSCI कोड दिलेला आहे तो एकदा चेक करून घ्यायचा आहे. आणि तुमचं जे बँक खातं इथे देत आहात तर ते तुमच्या आधार कार्डला लिंक असणं गरजेचं आहे. येथे बँक अकाउंट नंबर तो कन्फर्म करा आणि बँकेच्या पासबुकवरती ज्या प्रकारे नाव असेल ते टाकून सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करा. आता काही हाऊसिंग रिलेटेड क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील, जसं की जे घर आहे ओनरशिप तुमची स्वतःची आहे का, तुमचं स्वतःचं आहे की भाड्याचं आहे, रेंटचं आहे, ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर प्रिडोमिनंट मटेरियल वाल, मग तुमचं घर कच्चं आहे की पक्का आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर प्रिडोमिनंट मटेरियल ऑफ रूफ, ते पण पक्का आहे की कच्चं आहे ते सिलेक्ट करायचं आहे. किती रूम आहेत तुमच्या घरामध्ये ते सिलेक्ट करा. लेट्रिन फॅसिलिटी संडास बाथरूम आहे का ते पण सिलेक्ट करा. मेन सोर्स ऑफ इन्कम,
तर मेन सोर्स ऑफ इन्कम तुमचं कोणतं आहे तर ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर येथे तुम्ही नो करा, येथे पण नो करा, येथे पण नो करा, येथे पण नो करा, येथे पण, येथे पण, येथे पण, येथे पण. तुम्ही एकदा वाचू शकता, परंतु येथे जर का तुम्ही येस केलं म्हणजे तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार नाही. त्यामुळे येथे पण नो करा. येथे पण विचारलं जात आहे की घर बांधण्यासाठी तुमच्याकडे जमीन आहे का स्वतःची, हा ऑप्शन. तर असेल तर एस करा, त्या जागेवर तुम्हाला घर बांधावं लागेल. नसेल तर नो करा, म्हणजे ग्रामपंचायतकडून तुम्हाला जागा भेटेल. आणि पंचायतकडे जागा उपलब्ध नसेल तर जे जागेसाठी 50,000 वाढीव भेटत असतात ते तुम्हाला भेटू शकता. आता तुमच्या कुटुंबातून फर्स्ट टाइम या योजनेचा लाभ घेतला जातो आहे का हे विचारलं जात आहे. तर येथे एस करा आणि सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करा. परत येथे ओके बटनावर क्लिक करा. आता या ठिकाणी प्रॉब्लेम येत असतो. तर येथे जर का तुमच्याकडे ओल्ड मोबाईल असेल, खूप जुना मोबाईल असेल, तर येथे बघा आता घराचे फोटो आपल्याला अपलोड करायचे आहेत. या ठिकाणी इमेजवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमचा कॅमेरा अशा प्रकारे ओपन होऊन जाणार आहे. पण खूप जणांचा जर का जुना मोबाईल असेल तर या ठिकाणी क्लिक होत नाही आणि येथे एरर येत असतो की ॲक्युरसी 15 मीटर, ॲक्युरसी 15 मीटर. येथे बघा ॲक्युरसी येथे बघा 3.56 जे काही येतं येते. आणि जर का ओल्ड मोबाईल असेल तर येथे 300 400 अशी ॲक्युरेसी तुम्हाला पाहायला भेटेल. याचा अर्थ तुम्हाला लेटेस्ट मोबाईलमधून फॉर्म भरायचा आहे किंवा फॉर्म भरला जात नसेल तर ग्रामसेवकाकडून फॉर्म भरून घ्यायचा आहे. आता या ठिकाणी क्लिक करून तुमच्या कॅमेऱ्याच्या माध्यमाने तुमच्या घराचे 3 फोटो काढायचे आहेत. एक बाहेरचा फोटो, एक मधला फोटो आणि एक स्वतः व्यक्ती उभा करून फोटो काढायचा आहे. किंवा तुम्ही डायरेक्ट फक्त तिघी फोटो, बाहेर 2 फोटो घराचे ज्या घरात तुम्ही राहताय आणि एक फोटो ज्या जागेवर तुम्हाला घर बांधायचं आहे त्याचा काढला तरी चालणार आहे. तर येथे ते तिघी फोटो काढून घ्यायचे आहेत. जसं की एक्झाम्पल म्हणून बघा, मी फोटो क्लिक केला, त्यानंतर येथे टिक मार्क केली, क्रॉपचं बटन आहे, तुमच्या पद्धतीने तो फोटो क्रॉप करून घ्या. येथे क्रॉप बटनावर क्लिक करा आणि हा फोटो येथे ॲड होऊन गेला. अशा प्रकारे परत या ठिकाणी क्लिक करा, कॅमेरा ओपन होईल आणि ते फोटो काढून घ्यायचे आहेत. रिमार्कमध्ये कच्चा मकान किंवा कच्चा हाऊस, कच्चे घर, तुम्ही तुमच्या पद्धतीने रिमार्क टाका आणि सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करा. तर येथे परत विचारलं जात आहे की जो बेनिफिशियरी आहे तो लँडलेस आहे का. तर लँडलेस असेल तर ओके बटनावर क्लिक करायचं आहे. जर हा ऑप्शन काय येत असतो, तुम्ही जर का तुमच्याकडे जमीन नाही आहे हा पर्याय जर का निवडला असेल तरच हा ऑप्शन येत असतो. मी तुम्हाला आधी पण सांगितलं. आता या ठिकाणी बघा, बेनिफिशियरी वॉन्ट टू गेट एनरोल इन मॅसन ट्रेनिंग, तर या ठिकाणी नोच करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला कशा प्रकारचं घर बांधायचं आहे किंवा घर हवं आहे त्याचं स्ट्रक्चर तुम्हाला इथे देण्यात आलेलं आहे. तर तुम्ही हा 1 नंबरचा पर्याय सिलेक्ट करा किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीने सुद्धा येथे सिलेक्ट करू शकता. मी 1 नंबरचा पर्याय सिलेक्ट केला आणि प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी तुमचा सर्वेचा प्रिव्ह्यू तुम्हाला दाखवला जातो आणि येथे PDF सेव्ह करण्याचा पर्याय दिलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि PDF तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह होऊन जाणार आहे. आता खूप जणांनी ज्यांनी आधी फॉर्म भरला असेल, जर त्यांच्याकडून PDF सेव्ह झाली नसेल तर काही प्रॉब्लेम नाही, टेन्शन घेऊ नका. परंतु मी तुम्हाला सांगून दिलं, आता तुमचा फॉर्म तुम्ही बरोबर भरला आहे का ते एकदा तुम्ही चेक करून घ्यायचं आहे. सर्व माहिती एकदा चेक करा. जर का फॉर्म बरोबर भरला असेल तर प्रोसीड या बटनावरती क्लिक करा. तर येथे पाहू शकता आपला जो सर्वे आहे सक्सेसफुली आपण अपलोड केलेला आहे. ओके बटनावर क्लिक करायचं आहे. तर परत या पेजवरती आपण येऊन गेलो, सुरुवातीला आलो होतो. तर येथे मी तुम्हाला सांगितलं होतं की हे दोघी पर्याय आपल्याला वापरायचे आहेत. ॲड एडिट सर्वे, तर हा पर्याय आपला वापरला गेला. आता आपल्याला डाटा अपलोड करायचा आहे. यासाठी अपलोड सेव्ह सर्वे डाटा यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर जो सर्वे आपला आहे तर तो अपलोड करण्यासाठी येथे दिलेला आहे. जर का तुमच्याकडून काही माहिती चुकली असेल किंवा हा सर्वे तुम्हाला नको आहे, नवीन फॉर्म भरायचा आहे असं तुम्हाला वाटतंय, तर तुम्ही आता ही शेवटची संधी आहे, इथे डिलीट सर्वे यावर क्लिक करून नवीन फॉर्म भरू शकता. परंतु एकदा जर का इथे अपलोड रेकॉर्डवरती क्लिक केलं गेलं तर परत फॉर्म भरता येणार नाही. तर हा त्याचा ऑप्शन आहे. त्यानंतर हे जर का तुम्हाला सर्वे डिलीट करायचा नसेल, सर्व माहिती बरोबर भरली असेल तर तुम्हाला अपलोड करायचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला आधार कार्ड व्हेरीफाय करायचं आहे, जॉब कार्ड व्हेरीफाय करायचं आहे. तर मी आधी आधार कार्ड व्हेरीफाय करून घेतो. तर इथे बघा सक्सेसफुली व्हेरीफाय झालेलं आहे आणि काही वेळा तुम्हाला एरर येऊ शकतो. जर का एरर येत असेल त्याची 2 कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे
तुम्ही जी माहिती भरलेली आहे ती आधार कार्डनुसार नाही आहे. एकदा स्पेलिंग चेक करायची आहे, एक एक अक्षर तुम्हाला चेक करायचं आहे आणि ते जर का बरोबर असेल तर व्हेरीफाय 100% होऊन जाईल आणि तरी एरर येत असेल तर तुम्ही काही कालांतराने, काही वेळानंतर, काही मिनिटानंतर ट्राय करा. म्हणजेच आधार कार्डच्या वेबसाईटवरती लोड असल्यामुळे सुद्धा आधार कार्ड व्हेरीफाय होत नसतं. त्यानंतर व्हेरीफाय जॉब कार्ड, तर येथे सुद्धा काही वेळा एरर येत असतो. मी क्लिक केलं, आता समजेल. तर येथे लोडिंग डाटा, येथे तुम्हाला थोडा वेट करायचा आहे आणि येथे बघा पाहू शकता तुम्ही जॉब कार्डसुद्धा व्हेरीफाय झालेलं आहे आणि येथे वर्क ऑलरेडी एक्झिस्ट अशा प्रकारचा एरर येत असतो आणि हा एरर का म्हणून येत असतो. जर का तो एरर येत असेल याचा अर्थ तुम्ही तुमचं जे जॉब कार्ड दिलेलं आहे त्या जॉब कार्डवरती आधी घरकुल मंजूर झालेलं आहे, अशा प्रकारचा तो एरर असतो. आणि जर का तसं असेल म्हणजेच तुम्ही जर का तुमच्या वडिलांचं जॉब कार्ड दिलं असेल आणि त्यामध्ये तुमचं नाव असेल तर तसं न करता तुम्ही तुमच्या स्वतःच्या नावाचं जॉब कार्ड काढून घ्यायचं आहे जर का एरर येत असेल. तर येथे दोघी गोष्टी व्हेरीफाय झाल्या. येथे सिलेक्ट बटनावर क्लिक करा आणि अपलोड रेकॉर्ड या बटनावर क्लिक करायचं आहे आणि येथे पाहू शकता आपला जो घरकुल योजनेचा फॉर्म आहे सक्सेसफुली भरला गेलेला आहे, म्हणजेच रेकॉर्ड अपलोड झालेला आहे आणि येथे जो आपलं जॉब कार्ड असतं तर त्याचा नंबर आलेला आहे, म्हणजे सक्सेसफुली अपलोड झालेला आहे. ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता ऑफलाईन फॉर्म तुम्हाला ग्रामपंचायतीमध्ये सध्या तरी देण्याची गरज नाही आहे आणि इथून तुमची जी प्रोसेस आहे तर ती कंप्लीट झालेली आहे. मी एकदा बॅक आलो, या ठिकाणी क्लिक केलं तर इथे पाहू शकता सेल्फ सर्वे ऑलरेडी अपलोडेड फ्रॉम दिस डिव्हाइस. म्हणजे आता या मोबाईलमधून आपण एकच फॉर्म भरू शकतो, म्हणजे इथून दुसरा फॉर्म आपल्याला भरता येणार नाही. हे याचं कारण आहे. दुसरा फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला दुसरा मोबाईल लागेल. तर अशा प्रकारे हा घरकुल योजनेचा फॉर्म तुम्ही मोबाईलमधून भरू शकता. आता सर्व ज्या काही अडचणी होत्या त्यांचं उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. तरी तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता आणि मी अविनाश तिरमले पुन्हा भेटू अशा एका नवीन आणि महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय खानदेश.